पुढची बातमी मुंबईमधून बीएमसीच्या फ्री पार्किंगवर लुटारूंची गँग पाहायला मिळते। वाहन चालकांकडून तासाला 100 रुपये उकळले जात आहेत। गाडीच्या सुरक्षेच्या नावाखाली नागरिकांची ही लूट सुरू आहे। झी24 तासची टीम पोहोचताच लुटारूंनी त्या ठिकाणाहून पळापळ केलेली आहे। तर बीएमसीच्या फ्री पार्किंगवर सध्या लुटारूंची गँग पाहायला मिळते। वाहन चालकांकडून तासाला 100 रुपये उकळले जातात। गाडीच्या सुरक्षेच्या नावाखाली नागरिकांची ही लूट सुरू असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे। खरं तर बीएमसीची ही फ्री पार्किंग आहे, मात्र या ठिकाणी वाहन चालकांकडून पैसे उकळले जात आहेत। तासाला 100 रुपये या वाहन चालकांकडून घेतले जात आहेत आणि ज्यावेळेस झी24 तासची टीम या ठिकाणी पोहोचली त्यावेळेस या लुटारूंच्या गँगनं या ठिकाणी पळापळ केल्याचं पाहायला मिळालेलं आहे। तर सुरक्षेच्या नावाखाली नागरिकांची ही लूट सुरू आहे आणि या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। सध्या मी आहे मुंबई महानगरपालिकेच्या परिसरामध्ये असणाऱ्या काळा घोडा या पार्किंगमध्ये। ह्या पार्किंगमध्ये आपण पाहिलं तर भली मोठी जागा आहे आणि या ठिकाणी दिवस रात्र अनेक वाहनं जे आहेत ते पार्क केलेले असतात, परंतु ह्याच वाहनाच्या ठिकाणी जे आहेत काही नागरिक जे आपण तिकडे आता थेट झी24 तासचा कॅमेरा त्यांनी पाहताच पळ काढलेला आहे। ते नागरिक जे आहेत या ठिकाणी इथे पार्क केलेल्या गाड्यांकडून जे आहे ते प्रति तास 100 रुपये किंमत घ्यायचे। जशी झी24 तासची गाडी या ठिकाणी आली त्यांची आपली देखील गाडी त्यांनी अडवली आणि पैशाची मागणी जी आहे ते करत होते आणि त्यानंतर त्यांनी जो या ठिकाणाहून पळ काढल्याचं एकंदरीत आपण थेट दृश्यांमध्ये या ठिकाणी पाहत आहोत। ही संपूर्ण वाहनतळ जे आहे ते निशुल्क असल्याचं महापालिकेने सांगितलं होतं, तरी देखील इथे काही नागरिक जे आहेत ते प्रति तास 100 रुपये सुरक्षेच्या दृष्टिकोनातून घेतले देण्यात यावे अशी एकंदरीत मागणी इथल्या वाहन चालकांकडे जे आहे ते करत होते। आणि त्यानंतरच ही संपूर्ण घटना पोलिसांच्या निदर्शनामध्ये आल्यानंतर एका व्यक्तीला सध्या या पार्किंगच्या ठिकाणावरून अटक जे आहेत ते केलेले आहेत। त्याचबरोबर मुंबईमधील अशा आणखीन काही ठिकाणं आहेत, त्या ठिकाणी देखील अशाच प्रकारची लूट चालू असल्याचं देखील पोलिसांनी सांगितलेलं आहे। यापूर्वी देखील अशा घटना या मुंबईमध्ये वारंवार घडलेल्या आहेत आणि त्यानंतरच कुठेतरी ह्या गोष्टींना आळा एकंदरीत बसावा याकरिता मुंबईतील हे जे काळा घोडा पार्किंग स्पॉट आहे पालिकेचं निशुल्क आहे आणि त्या ठिकाणी अशा प्रकारचे 100 रुपये हे वाहन चालकाकडून घेतले जायचे। त्याचमुळे कुठेतरी आता या घटनेवरती जे आहे ते पोलिसांनी आता कारवाई एकंदरीत केलेली आहेत। आपल्यासोबत काही वाहन चालक या ठिकाणी आपण त्यांच्याकडे जाणार आहोत। दादा काय सांगाल, तुम्ही या ठिकाणी पालिकेचं हे पार्किंग स्थळ आहे, तुम्ही या ठिकाणी गाडी लावायला किती पैसे दिलेत? पैसे अजून काही दिले नाही, सांगले होते 100 रुपये। हां, परंतु तुम्ही इथे गाडी लावायला आलात तेव्हा इकडचे कर्मचारी होते, त्यांनी तुम्हाला काय सांगितलं? नाही, 100 रुपये फक्त सांगले होते। जाताना तुम्हाला 100 रुपये द्यायला लागतील बस। काय तुम्ही त्यांना कारण विचारलं? कारण हे पार्किंगचा स्पॉट आहे तो फ्री असं देखील बोलतात। तेवढा तर आयडिया नाही मला फ्री आहे का नाही। त्यांनी फक्त आम्हाला एवढं सांगितलं। आणि ते वाहन आपल्यासोबत आणखीन काही वाहन चालक त्यांच्याकडे पण जाऊयात। काच जरा खाली करा दादा। नाही, त्यांनी आम्हाला एवढं गाडी ते पार्किंग करता जाताना तुम्हाला 100 रुपये द्यायला लागतील, 1 तासाचे तुम्हाला 100 रुपये लागतील असे ते तिथले। तुम्ही किती वेळेपासून इथे थांबलेले आहात? आम्हाला 9 वाजल्यापासून इथे, म्हणजे आता जेवढा तास थांबाल तेवढ्या तासाचे 1 तासाचे 100 रुपये असे ते बोलले। परंतु महापालिकेने सांगितलं की ही पार्किंग फ्री आहे, तर देखील पैसे घेतात। नाही, त्याच्याबद्दल आम्हाला काही आयडिया नव्हती तिथले, आम्ही वाड्यावरून आले त्याच्यामुळे इथले पार्किंगचे पैसे घेतात असं वाटलं म्हणून त्यांना सांगितलं ठीक आहे आम्ही देऊ नंतर निघताना। काय रिसीट पावती वगैरे त्यांनी तुम्हाला दिली का? नाही, काहीच नाही। त्या गाडीचा नंबर वगैरे लिहून घेतला? काहीच नाही। म्हणजे कुठेतरी वाटतं हे सगळं हो, हे फ्री पार्किंग म्हणजे घ्यायलाच नाही पाहिजे त्यांनी पैसे। शुभम कोळी, झी मीडिया, मुंबई।